भाजीमध्ये ना बाकी वाटण वगैरे तर काहीच नाही, फक्त कांदा, लसूण आणि तेल आणि मसाले आपले फक्त, ते पण घरचे मसाले, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. प्रॉपर आपली बोलणार ना तर आपल्या पद्धतीत गावठी भाजी, प्रॉपर गावठी भाजी. रंग मस्त एकदम ना, वास तर एकच नंबर आला. एक नंबर. नमस्कार मित्रांनो, आज आपण खूपच दिवसांनी भेटलो आहे. म्हणजे आज प्लॅन आहे आपला मस्त. कामं आपली कशी भरपूर असतात ना, त्याच्यामुळं एवढा टाईम नाही भेटत. पण आज आलो आहे मित्राकडे आणि चिकन आपल्याला बनवायचं आहे थोडं जेवण्यासाठी दुपारी. बघावा म्हणजे बघला काही करावं आपण थोडासा ब्लॉग करू आपण. आता तयारी झाली चालू. जगदीश इकडं फाट्या वगैरे घेऊन आला आहे. आपण इकडे मस्त थोडी जंगलामध्ये नाही, इकडे आपलीच प्रॉपर्टी आहे मित्राची. तिथे लिंबुनीचं झाड आहे, तिथे आपण स्वयंपाक करणार आहेत. जास्त नाही, आपल्याकडे अर्धाच किलो चिकन आहे जेवणासाठी, आपण ते बनवणार आहेत. पण आज जग्गू बनवणार आहे. मस्त रेसिपी आज त्याच्या हातची असणार आहे. आपला विस्तू लागला आहे पेटवायला. जग्गू विस्तू जुगाड झालं सध्या. व्ह्यू बघा मस्त, इकडं लिंबुनीचं झाड आहे. लिंब तर बाजलेलं नाही जास्ती, म्हणजे आहेत पण लहान आहेत, दिसणार पण आहे तुम्हाला. जगू पेटव. टायमिंग तर झाला आहे भरपूर, 1 वाजून गेला आहे. अचानक आपला प्लॅन झाला आज. मस्त मस्त विस्तू आले आपली पेटवून. जगूने विस्तू पेटवले. आज आपण त्याच्या हातचीच रेसिपी खाणार आहेत. तोच बनवणार नाही आज. अरेंजमेंट सगळं त्याचाच आहे. त्याचा इथंच घर आहे जवळच. मित्रांना मस्त तेल वगैरे टाकायला आलं आहे. जगू टाक. आता काय टाकणार आहेस? लसूण. लसूण घे, लसूण टाकून. साबूत लसूण टाकलास? हां. कुठले नाही ना? आता कांदा टाकायचा. आता चुलीवरची भाजी म्हणजे डेंजर ना, आग लागलेला आहे तिकडं. वास तर एक नंबर येतो ना कांद्याचा. पण ते चिकन त्याच्यात थाटात टाकायला. मित्रांनो कांदा मस्त आला आहे, प्रॉपर मस्त भाजला आहे. आता थोडा मसाला तिखट, जगूची भाजी आहे त्याच्या हातची, त्याच्या हिशोबात घे. तू टाक. नमक, हळद, मित्रांनो चिकन इकडं मस्त धुवून साफ करून आणलं आहे. अर्धा किलो चिकन आहे, जास्त नाही, 500 ग्रॅम घे टाकून. चल टाकत ना. आपण पाय वगैरे घेतले त्याच्यामध्ये, पंजे आवडतात मला पण खायला. पंजे वगैरे मागवलेत आपण. मित्रांनो आपली आजची रेसिपी आहे ना प्रॉपर गावावरची, जशी आपण बनवतो ना घरी त्या पद्धतीची. तर आपला बनवतो जग्गू. वास तेवढा भारी येतो ना, एकच नंबर. भाजीमध्ये ना बाकी वाटण वगैरे तर काहीच नाही, फक्त कांदा, लसूण
आणि तेल आणि मसाले आपले फक्त, ते पण घरचे मसाले, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. प्रॉपर आपली बोलणार ना तर आपल्या पद्धतीत गावठी भाजी, प्रॉपर गावठी भाजी. रंग मस्त आहे एकदम, हा वास तर एकच नंबर आला. त्याच्यामध्ये आज थोडे मसाले मिक्स होणार आहेत. जो कुठला मसाला आहे? चिकन मसाला, चिकन मसाला. आणखी कोथिंबीरची पावडर, कोथिंबीर सुकून ठेवलेली आहे त्याची पावडर. एक नंबर. चला आज काहीतरी युनिक मस्त वाटतं जरा, अलगच. माझ्या याच्यात तरी अलगच आहे जरा. आपला सेफ पण एक अलगच माणूस आहे आज. पाणी टाकायचं आपल्याला, थोडासा पाणी. थोडंसं पाणी टाकलं आहे, थोडा रस्सा करायचा आहे. तरी पण बघून ते एकच नंबर वाटतं असं. मित्रांना आपण भाजी वगैरे करतो, भरपूर मसाला टाकतो, वाटण टाकतो. मसाले म्हणजे काय, मसाल्यांचे प्रकार भरपूर आहेत, ते सगळे टाकतो आपण. पण आजची जी भाजी आहे ना, प्रॉपर म्हणजे आपल्या गावठी पद्धतीत, गावरान पद्धतीत, फक्त मसाला, हळद, मीठ आणि कांदा आणि लसूण, बस. याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये काहीच नाही. बघू आता थोडं पाणी टाकलं आहे, त्यानंतर जे शिजेल ना त्याची रंगत बघू आणि टेस्ट बघू कशी वाटते. एकदम मस्त, एकदम माझी तर गॅरंटी का मस्त लागेल. थोडा चिकन मसाला टाकला आहे आणि कोथिंबीरची पावडर. भाजी मस्त आपली झाली आहे, रस्सा पण सुकला आहे. आपली गावठी भाजी आज गावरान पद्धतीत, पंजे कसं दिसतात एकदम मस्त. रस्सा आटला आहे बऱ्यापैकी. जगू चाकतो का? चाकून बघ, मीठ वगैरे बघ, मीठ कसं आहे त्या. एक नंबर, बरोबर मीठ एकदम मस्त, काही कमी नाही, काहीच नाही कमी ना. मित्रांनो आता मी पण चाकून बघतो. झाक आहे ना, इष्ट आपली गावरान आज आग केलं. एक नंबर मस्त आला. मीठ पण एकदम परफेक्ट आहे. कोथिंबीरचा जो जो टाकला ना आपण, सुकलेली कोथिंबीर, मस्त फ्लेवर येतो. आता रस्सा भरपूर आला आहे. आता उतरून घेऊ ना आपण, भाजी शिजली असू ना, उतरून घेऊ आता. झाले एक नंबर. नंतर टेस्ट करू आपण आता, मग बघू रस्सा. तर एक मित्रांनो ना, भाजी मस्त झाली पद्धतशीर. पण आता ना मनेभो आला आहे, मनेभो आहे आत्ताचा मुलगा माझ्या, टेस्ट करणार आहे तो. मनेभो टेस्ट कर, मस्त. बाहेर लागते ना. आता मी पण ट्राय करतो, मी पण खाऊन बघतो जरा. मित्रांनो हां, मी पण ट्राय करतो, मस्त एक पीस खाऊन बघतो. भाजी तर आपण चाकली, एकच नंबर. छान झाले पण, एक नंबर. खूप दिवसांनी आज व्हिडिओ बनवला, असा काय प्लॅन नव्हता. आलो आपल्या मित्राकडे इकडे, दुपारी जेवण्यासाठी आलो. बघू चिकन आणला, आज थोडासा ब्लॉग झाला आपला. भाजी एक नंबर झाली. जगूने भाजी बनली गावरान पद्धतीत, गावठी पद्धतीत. भाजी एकच नंबर झाली. थोडी तिखट पण आहे, मस्त आहे पण. चला आजचा ब्लॉग आपण इथंच, आजचा व्हिडिओ आपण इथंच एंड करू. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला जाऊ नका. थँक्यू. चला भेटूच नंतर.